नमस्कार, मी प्रमोद पुरी आपले शासकीय कर्मचारी सेवार्थामध्ये स्वागत करीत आहे। आजचा जो आपला विषय आहे तो राष्ट्रीय निवृत्ती वेतनाबाबत आहे। मला बरेच कर्मचाऱ्याकडून फोन आले की NPS बद्दल आपण काही आतापर्यंत सांगितलं नाही आहे, तर NPS काय आहे, याची पेन्शन योजना कशी आहे, जुनी पेन्शन योजना काय आहे, तर याचं एक कॅल्क्युलेशन करून सांगा आम्हाला, म्हणजे आम्हाला समजेल का बा खरंच जुनी पेन्शन चांगली आहे की नवीन पेन्शन। तर या अनुषंगाने आपण आजचा जो व्हिडिओ आहे तो एक्सेलच्या माध्यमातून सांगत आहोत। आणि हे सांगताना कोणताही पक्षपात न करता जे काही सद्यस्थिती आहे त्याप्रमाणे कसं होत आहे, जे NPSला एवढा लाभ मिळेल, रिटायरमेंटच्या वेळेस तुम्हाला 1 कोटी 2 कोटी 10 कोटी असे मिळेल, अशा गोष्टी होतात। तर कोणी म्हणतात आम्हाला एवढं नको, आम्हाला पेन्शन पाहिजे, म्हणजे आपले जे भारताची जी शिकवणूक आहे का बा अर्धी जे भाकर मिळते तेच सुख समाधानाचे आहे, आम्हाला पूर्णकडे धाव नको, तर जे आपल्याला अर्धी मिळत आहे तेच योग्य आहे असं प्रत्येकाचं मत आहे। तर त्या अनुषंगाने आपण आज बघूया या व्हिडिओमध्ये काय आपल्याला एक्सेलच्या शीटच्या माध्यमातून पाहायला मिळते। तर आपल्याला हा व्हिडिओ NPS DCBS या टॅबमध्ये इथे मिळून जाईल। तर आता आपण एक्सेलच्या माध्यमातून हे सर्व आपण तयार करू, आणि हे तयार करत असताना आपण याच्यात 2-3 विषय घेतले का बा फायदेशीर आहे किंवा नाही, आणि कोणता फायदेशीर आहे हे आपल्याला एक्सेलच्या माध्यमातून, आणि हे टेंटेटिव्ह केलं आहे, म्हणजे याला काही प्रमाण नाही आहे, परंतु एक जे आपले DA चालू आहे, जे काही सीस चालू आहे त्याप्रमाणे मी एक आधार घेतला, आणि एका कर्मचाऱ्याचा आपण समजा बा तो 30 वर्ष सेवा करेल तर काय होईल, तर त्या हिशोबाने आपण या ठिकाणी घेतलेला आहे। तर बघा आता आपण काय केलं, एक सिनियर क्लर्क घेतला का ज्याची नेमणूक 17/5/2006 झाली आहे, म्हणजे 6व्या वेतनामध्ये झालेली आहे, आणि यांना 7वा वेतन। तर याप्रमाणे आपण एक एक्सेलची शीट तयार केली, हे आपल्याला मिळेल, आणि आपल्याला हे जे बेसिक दिलेले हे आपल्याला टाकायचे आहे, आणि त्याप्रमाणे आपल्याला सर्व इथून आपल्याला आपला जो काही पगार आहे किंवा आतापर्यंत आपल्याला जे काही पैसे NPSमध्ये DCBSमध्ये जमा झाले ते आपल्याला कळेल। तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे का आपण इथे फॉर्म्युला दिलेला आहे, आणि आपण ज्या एसमध्ये बसत असाल त्या एसचं आपण आपले बेसिक याच्याप्रमाणे इथून कॉपी करायचे आणि तिकडे पेस्ट करायचे। आता मी घेताना हे 2006 पासून घेतलेलं आहे, आणि 16 पासून पण घेतलेलं आहे, आणि आपल्याला जर 6 पेजचं जर बेसिक पाहायचं असेल तर जर आपल्याकडे एक 6चं असेल किंवा जे काही असेल आपल्याकडे अवेलेबल त्याच्याप्रमाणे इथे टाकायचं, आणि याप्रमाणे आपण बेसिक या ठिकाणी या शीटमध्ये या ठिकाणी बेसिक टाकायचं। तर आता आपण काय केलं यामध्ये का 6व्या वेतनामध्ये जुलैचा इन्क्रिमेंट डेट होती, त्याच्याप्रमाणे आपण 1/7/2015 पर्यंत यांचे इन्क्रिमेंट वाढत आणलेले आहे, आणि पुढे जे झालेलं आहे ते आता जानेवारी म्हणा किंवा 7वा का जानेवारी धरा किंवा 7वा महिना धरा, कोणताही धरा आपण, तर याप्रमाणे हे एक घ्यायचं। तर याप्रमाणे आपण काय केलं की यांचं हे बेसिक जे होतं लागताना सिनियर क्लर्क म्हणून लागले S24मध्ये S8ला, तर याप्रमाणे यांचं बेसिक घेतलं, हे बेसिक आपलं बरोबर आहे, आणि आजच्या तारखेत यांचं बेसिक बरोबर आहे 42,300, म्हणजे आपण हे सर्व टॅली केलेलं आहे, आणि 28% DA आहे। तर हे DA आपण 7व्या वेतनाचे 16 पासून आपण बरोबर घेतलेलं आहे, आणि याच्यात काय केलं एका वर्षाच्या ॲव्हरेजमध्ये आपण DA घेतलेला आहे, म्हणजे इथं 2% 1% वाढला असेल, 4% वाढले असेल तर आपण त्याला /2 केलं, किंवा दोघांची ॲव्हरेज घेतलेला आहे या ठिकाणी। तर ॲव्हरेजप्रमाणे आपलं हे घेतलेलं आहे। तर या ठिकाणी आपण 7व्या वेतनाचे जे होते ते घेतलेले आहे, फक्त हे ॲव्हरेजमध्ये घेतलं आहे, आपल्याला 6 महिन्यांनी जे वाढत होते तर ते आपण त्याला ॲव्हरेज केलेलं आहे, ते ॲव्हरेजप्रमाणे। मग आता या ठिकाणी काय होते, महागाई भत्ता याच्याप्रमाणे आपण जे काही DA असेल त्याच्याप्रमाणे महागाई भत्ता काढला, महागाई भत्ता आणि बेसिक हे दोघांची टोटल ही झाली। याप्रमाणे काय होत आहे का आपल्याला 2006 पासून तर 31 मार्च 2019 पर्यंत 10% शासन टाकत होतं, आणि 10%च आपली कपात होत होती। तर इथे हे 10%नी फॉर्म्युले दिलेले आपण, आणि ही जी कर्मचाऱ्याची जी झालेली आहे ती,
तर हे दोघां मिळून टोटल काय होत आहे का 2000 होतं एका महिन्याचं. तर आपण काय केलं, कर्मचाऱ्याचं आणि ऑफिसचं म्हणजे ऑफिसनी जे केले ते 12,012 केले आणि या कर्मचाऱ्याकडून पण एवढी झाली. तर हे एकूण रक्कम झाली 24,000. म्हणजे हे काय केलं आपण 12 महिन्याची काढले, म्हणजे हे एका महिन्याची गुन्हेला 12 केले म्हणजे 12,000 हे आणि हे 12,000 असे झाले 24,000. आता 24,000 झाले. याप्रमाणे आपण खाली सर्व तसंच केलेलं आहे. आता फक्त DAचा रेट जो आहे तो कमी जास्त होऊ शकते, ते आपण पाहायचं, त्याच्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करायचं. कारण की आपण काय केलं का 10 वर्षांनी 100% होईल असं गृहीत जसं 6व्या वेतनात झालं तसंच आपण काय केलं आहे का इथे जेव्हा 2016 पासून तर 26पर्यंत 125 होईल ह्या हिशोबाने आपण धरलेलं आहे. मागे पुढे होऊन जाईल याच्याबद्दल काही नाही का, हे असंच राहील. तर एक एक रो सांगतो. आता या ठिकाणी काय झालं का 24,000 हे एका वर्षाची यांची NPS मध्ये म्हणजे कर्मचाऱ्याची आणि शासनाने टाकलेली म्हणजे ATCC 1 आणि 2 ची जी अमाऊंट आहे ही आली. तर आता आपण या ठिकाणी काय करताय का बा आपण फक्त म्हणत आहोत का 3% व्याज मिळेल, कारण की आज 5.5% व्याज फिक्स आहे जे आपण फिक्स करू. परंतु पुढे चालून अजून रेपो रेट कमी होईल तर त्याच्यामुळे कमी जास्त होऊ शकते. तर आपण काय करू सेपर साईड 3%चं इथे कॅल्क्युलेशन करू 3%प्रमाणे. आता 6% आहे तर 6चं कमीच होणार आहे कारण की टॅक्स वाढायची शक्यता वाटत नाही. पण आपण दोन्ही गोष्टी करू 3%नी पण धरू आणि 6%नी पण. आता 3% धरू आपण. 3%नी याचं व्याज आलं 24,700 म्हणजे हे टोटल झालं 24,745. मग हे आधीच्या याच्यात दुसऱ्या वर्षात जे अमाऊंट झाली त्याच्यामध्ये ॲड केलं. याच्याप्रमाणे काय केलं हे पूर्ण आपण ॲड करत गेलेलो आहे चक्रवाढ व्याजानुसार. व्याजावर व्याज देऊन आपण हे इथपर्यंत केलेलं आहे. तर आता या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला काय दिसेल का शासनाने जी 14% आणि 10% मिळून जी अमाऊंट टाकलेली आहे ते 41,41,920 टाकलेली आहे. अंदाजे मागे पुढे होईल म्हणजे असं समजा का याच्यात 10% किंवा 20% मागे पुढे होईल म्हणजे 41 आहे ते 51 पण होऊ शकेल असं आपण गृहीत धरा. काही फरक नाही पडणार कारण की आपण टेंटेटिव्ह करतो. आणि कर्मचाऱ्याचे 10%चे हे झालं कारण की बेसिक आपण काय केलं तर बेसिक हे बघा या ठिकाणी हे जे बेसिक घेतलेलं आहे हे आपण पूर्ण घेतलेलं आहे आणि यांना एक प्रमोशन दाखवलेलं आहे. तर याच्याप्रमाणे आपण हे सर्व हे करून इथपर्यंत घेतलेलं आहे 35पर्यंत. 35ला रिटायर होणारा हा व्यक्ती. तर कॅल्क्युलेशन आणि आजच्या तारखेमध्ये जे 21ला यांचं हे जे 13 लाख येत आहे तर हे NPSच्या याच्याप्रमाणे पण यांचं 13 लाखाच्या जवळपास बरोबर अमाऊंट येत आहे. तर ते सर्व आपलं जुळलेलं आहे. तर आता खाली येऊ आपण. तर काय होत आहे 41,41,000 शासनाने टाकले आणि स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 30,59,000 असं टोटल झालं 72 लाख. म्हणजे सध्या या कर्मचाऱ्याने 72 लाखाचं कॉन्ट्रीब्युशन याचं जमा झालेलं आहे. आता याच्यावर आपण व्याज जर धरलं तर यांचं टोटल 72 लाखावर यांचं टोटल जे मिळणार आहे व्याज आणि मुद्दल ते हे होत आहे 93,39,248 अंदाजे. म्हणजे 93 लाख यांना मिळेल. आणि आपण काय करू आता ही जी अमाऊंट आलेली आहे तर ही आपली काय आता NPSमध्ये टाकलेलं आहे. तर NPSमध्ये म्हणजे शेअर मार्केटला गुंतवलेला आहे SBIला LICला UTIला. तर आपण काय करू या ठिकाणी आधीचा जो NAV होता हा इथपर्यंत 10च होता कारण की याच्यानंतर 2008 नंतर हे NAV वगैरे सर्व हे झालं तोपर्यंत DCPSमध्येच अमाऊंट होते. तर आपण याचं व्याज पण इथं दाखवलेलं नाही आहे. आता आपण काय करू का प्रत्येक वर्षी हे NPSचे जे शेअर्स आहे हे 10% वाढते असं गृहीत धरू आपण. आणि या 10%नुसार जे तुमचं हा जो NAV झाला 10%ने आपण घेतलेला आहे 10-12 असं कमी हे केलं तर काय होत आहे का तुमची जी काही अमाऊंट दरवेळेला जमा होत आहे त्याच्यावर आपण काय केलेलं आहे NAV घेतलेला आहे. त्याच्याप्रमाणे हा आपला NAV झालेला आहे. आणि म्हणजे हे एवढे युनिट झाले आपले हे NAV हा युनिट म्हणजे एकूण जी रक्कम झाली त्या रक्कमेला आपण करत आहोत प्रत्येक वेळेस ॲड. आता याप्रमाणे समजा आपण हे गृहीत धरलं असं आलं म्हणजे हा जो NAV आहे तो राहील. तारीख आपली चुकलेली आहे 6/16 हां हे झालं 26 नाही पाहिजे हे 16 पाहिजे. इकडे करेक्शन केलेलं नाही आहे. ओके बरं करून घेतो करेक्शन.
Ctrl+C. म्हणजे 35 पर्यंत हा NAV 120 जाईल असं आपण गृहीत धरू. 10% आणि 15%च्या हिशोबाने आपण केलेला आहे. हा टेंटेटिव्ह राहील. 120चा हा 100 पण होऊ शकते, 80 पण होऊ शकते आणि 200 पण होऊ शकते आणि 400 पण होऊ शकते. पण आपण एक ॲव्हरेजमध्ये 120 पकडलेला आहे. याप्रमाणे काय होत आहे की सर्व यांचे युनिट जे झालेले आहे ते 1,62,347 झाले. आता याप्रमाणे हा NAV आणि युनिट्स याचा गुणाकार केला तर काय होत आहे, 1,96,00,000 एवढे अमाऊंट होत आहे. म्हणजेच काय होत आहे, याच्यात दोघांचा जर विचार केला तर या अमाऊंटच्या अगेन्स्टमध्ये समजा ही जी जमा झाली याच्या अगेन्स्टमध्ये 1,24,00,000 एवढी अमाऊंट आपल्याला एक्स्ट्रा मिळते असं याच्यातून दिसत आहे. आपल्याला टेंटेटिव्ह आहे, हे पक्क नाही आहे. आता आपण याचं कॅल्क्युलेशन पुन्हा पाहू. आता हा व्यक्ती जर NPS वाला नसता, पेन्शन म्हणजे ओल्ड पेन्शनवाला जर असता तर काय झालं असतं, का याचं शेवटचं बेसिक आलं असतं 65,900. तर 65,900चं अर्ध बेसिक करतो आपण सेवानिवृत्तीच्या वेळेस, निवृत्ती वेतन म्हणजे 32,950. आणि तेव्हाचा महागाई भत्ता आपण काय केलं तसं 8वं वेतन वगैरे धरलेलं नाही आहे, त्याच्याप्रमाणेच आपण ओळत आणलेलं आहे का जे आपल्याला चार्ट दिलेला आहे त्याचप्रमाणे. तर हे 269 दाखवला, पण हा याच्यापेक्षा जास्तच होईल. 300, 350, 400 पर्यंत होऊ शकते, कारण की आपण 7वा वेतनचा आपण धरलेलं नाही, पण 100% धरलेला आहे. तर याच्याप्रमाणे काय होत आहे का यांचा महागाई भत्ता 88,000 झाला. तर या व्यक्तीला 1,21,585 एवढे निवृत्ती वेतन सुरू होईल या कॅल्क्युलेशनप्रमाणे. आता ही झालं ओल्ड पेन्शनचं. आता न्यू पेन्शनसाठी काय होतं हे पण बघूया आपण. आता आपण काय केलं, 2 भाग केले. 60% आपल्याला याच्यात कॅश मिळणार आहे आणि 40%वर शासन गुंतवणूक करेल. NPS म्हणजे NPS कडेच पैसे आहे आपले, त्याच्यावर गुंतवणूक जाईल आणि ते आपल्याला LICमध्ये, HDFCमध्ये, ICICIमध्ये कोणीही याच्यामध्ये तुम्हाला स्विच करता येईल, बदलवता येईल किंवा निवृत्त होताना आपण वेगवेगळ्या सिस्टीम घेऊ शकता. तर याप्रमाणे आपले 60 आणि 40चे 2 भाग केले. आता इथे काय करू आपण, हे जे झालेलं आहे 93 लाख घेतलं, त्याचे 60% आपल्याला काय होईल, 56 लाख आपल्याला कॅश मिळेल असं गृहीत धरू आपण. आजचा जो नियम सांगते तो. आणि 37 लाख काय होईल का याच्यावर आपल्याला पेन्शन सुरू होईल. परंतु महत्त्वाची गोष्ट अशी आहे का हे जे आपल्याला गव्हर्नमेंटने जे पैसे दिलेले आहे कॉन्ट्रीब्युशन, आता याच्यामधले आणि हे आपले सूट घेतली आहे. आपण काय करत आहे, ही जी अमाऊंट आहे 41 लाख याची आपण ATCCD2 मध्ये आपण याचा लाभ घेत आहोत आणि याचा ATC मध्ये याचा आपण 1.5 लाखामध्ये लाभ घेतो. तर त्याच्यामुळे ह्या दोन्ही टॅक्स आपण आजच्या तारखेत आपण याच्यावरून इन्कम टॅक्सचं एक्झम्प्टेड घेतो. तर तेव्हा हे इथे इन्कम टॅक्स लागू शकेल. म्हणजे अजून सांगता येत नाही, पण आपण एक धरू असं का होऊ शकते बा. तर हे केलं तर काय होईल का याच्यात 16,81,000 आपलं 30% राहील, कारण की हे अमाऊंट मोठी आहे तर 30%च्या स्लॅबमध्येच येऊ आपण. तर 16,81,000 हा टॅक्स असू शकते, बरोबर आहे. तर हे जर झालं तर कसं होईल आता पुढे बघू. आता याच्यावर आपण ह्या अमाऊंटवर म्हणजे जे आपल्याला 3% मिळालं आहे त्याच्या याच्यावर आपण 3% धरू आणि 6% केलं तर डबल होईल. तर आता हे याला डबल करू नंतर. तर आता काय होईल का हे 93 लाख आहे, तर याच्यावर आपण एका महिन्याला समजा जर 3% व्याज धरलं तर आपल्याला 14,000 काय मिळेल, 60%च्या अमाऊंटवर आपल्याला 14,000 मिळेल. आणि 40%च्या याच्यावर काय होईल काय, 40%च्या याच्यावर आपल्याला मिळेल 9,339 रुपये. म्हणजे आपल्याला दोघांची टोटल काय होईल 23,000. म्हणजे 3% जर धरलं तर आपल्याला 23,000 रुपये मिळेल 93 लाखावर. आता दुसरी गोष्ट आपण बघू का हे यांनी जे आपलं NPSचं जे कॅल्क्युलेशन केलं होतं, आपण जे NPSमध्ये पैसे टाकलेले आहे, तर आपल्याला 1,96,000 येते. तर 1,96,000. तर 1,96,000चं कसं आहे हे पण बघू आपण. आता हे 1,96,000 याच्यावर पुन्हा 60% घेतलं तर 1,17,00,000 तुम्हाला मिळेल. आता 1,17,00,000 जर तुमच्या हाती मिळाले तर याच्यातून टॅक्स जाईल 35 लाख. म्हणजे
उरेल तुम्हाला 82,45,000 असं धरू आपण. नंतर मग पुढे काय होईल का 40%वर काय होईल, 40% तुम्हाला 78 लाख मिळेल. 40% जी अमाऊंट आलेली आहे याची ही येत आहे 78 लाख. आता मग याच्यात काय होईल, याच्यातही आपण आता हे जे पुढे जेव्हा 2035चं बोलून राहिलो आपण, म्हणजे हे एक अंदाज आहे, तर तेव्हाही 3% व्याज असेल असं गृहीत धरू. तर काय होणार आहे आपल्याला 1,96,00,000वर काय पोझिशन होईल, तर आपल्याला 29,000 इथं व्याज मिळू शकेल 3%. आणि जी 40% अमाऊंट आहे याच्यावर आपल्याला 19,000 मिळेल. म्हणजे आपल्याला टोटल किती मिळेल 49,077. आणि हा व्यक्ती जेव्हा जर पेन्शनर्स असता तर त्याला किती मिळाले असते 1,21,585. आणि इथे किती मिळत आहे 49,000. तर आता आपण याला डबल करू. 3% आहे तर 3%चा आपण काय करू 6% करू. 6% केल्यावर काय होईल इथे 49ची काय 50 दोन्ही 100 म्हणजे 1 कोटी. पण असं एवढं 3% व्याज राहणार नाही. म्हणजे याची जर डबल केली आपण तर हे होणार नाही. कारण की याच्यात काय होईल 3% आहे तर 6% व्हायला पुष्कळ याला हे राहील. ॲज अ कॅल्क्युलेशन करून दाखवतो याचं पण. आणि एक दुसरी गोष्ट, आता इथे यांना 14 लाख आपल्याला जे ग्रॅज्युएटी मिळते तर तेव्हा 14 राहील किंवा 25 लाख राहील किंवा जे काही असेल आपण 25च पकडू तेव्हा असेल. पण आता 14 लाखाची याच्यात केलं तर काय होत आहे की ही अमाऊंट जी आली होती आपली 60%ची, 60%मधून काय करू का आपल्याला हे पैसे कमी मिळाले असं गृहीत धरू. म्हणजे आपल्याला काय होईल 1,03,00,000 मिळेल. तर त्याचं जे 3%नी व्हॅल्यू धरली तर ते होत आहे 25,000. आणि ही जी अमाऊंट आहे ही तर म्हणजे 45,000. म्हणजे काय होईल की या ठिकाणी आपल्याला 45,000 पेन्शन मिळेल. आणि या ठिकाणी जर NPS वाला असेल तर 1,21,000 असं मिळू शकेल. याप्रमाणे हे आपण असं करू शकतो. आता अजून याच्यात एक गोष्ट अशी का ही जर आपण जेव्हा धरू तर ही जी अमाऊंट आली आता या ठिकाणी जी आपल्या 3%ने आपल्याला 14,000 येत होती तर ही इन्कम टॅक्स काटल्या गेल्यामुळे 9,800 होईल. आणि ही जी आपली 177 हे आली होती 29,000 ती ही 20,000 होईल. कारण की इन्कम टॅक्स आपला 35 लाख काटला गेला. म्हणजे या ठिकाणी 49,000 भेटत आहे तिथे 40 भेटत आहे, इथं 45 भेटत आहे 36 भेटत आहे. हा एक डिफरन्स आहे. तर आता आपण ही जर 6%नी जर असती तर ही पाहता येईल आपल्याला 6%नी असते तर काय होईल का या ठिकाणी आपण जर 6%नी केलं तर 6%नी व्याज किती होईल. इथे आपण 6% करू. 6%नी केल्यामुळे आपली ही अमाऊंट आली 1,25,00,000. यामध्ये आपण जर याच्याप्रमाणे आपण कॅल्क्युलेशन केलं तर ही बघू किती होते. तर याला आपण 6% करू. हे 6% हे एक्सेस देतो आपल्याला. म्हणजे आपल्याला लक्षात येईल का काय आहे तर खरं काय. तर हे 62 होईल. परंतु हे 62 पण शक्यता नाही आहे का बा 21 वाल्याची इकडे 62 होईल म्हणून. कारण की 6% जरी धरले आपण, आता हे 6% धरले आपण, इथं 6%वर धरलं तर आपलं झालं 1,62 म्हणजे 62 झाला आणि 1,21 म्हणजे 50% झाला. परंतु एवढं पण शक्यता नाही आहे याची. आणि या ठिकाणी 98 दिसत आहे परंतु हे एवढे अमाऊंट होणारच नाही आहे. 6%नी ते याच्यात NPS मध्ये येणार नाही एवढी. कारण की आता जरी आपण रेशो धरलेला तर आता जे रिटायर होत आहे त्यांना 4 ते 5 हजार मिळत आहे. ते तुम्ही चौपट करा, 4 पंचे 20,000च होईल ते. तर याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन असं याच्यात दिसत आहे आपल्याला. पण आपण हे जर 6% आपण असं झालं तर असं होईल. परंतु 6% हा रेट राहणार नाही आहे. कारण की आपण आतापर्यंतचं जे काही पाहिलं तर 24%वरून आता 5.5%पर्यंत व्याजदर आलेला आहे. तर हे एवढं आपल्याला मिळणारच नाही आहे. तर त्याच्यामुळे हे असं 6% होणारच नाही आहे. हे 3%च्या ॲव्हरेजमध्येच आपल्याला करावं लागेल.
3% याच्यामध्ये केल्यावर हे एक कॅल्क्युलेशन आपल्याला असं दिसेल. आता हे पाहून घ्या, 3% दाखवायचं का 6% दाखवायचं, आणि हे एक त्रैराशिक आपल्यासमोर मांडलं का असं असं होईल बा. तर याप्रमाणे आता अजून एक दुसरं असं उदाहरण घेतलं आपण का एक व्यक्ती जो ज्युनियर क्लर्क आहे तो 1-1 लागला, असं रुपये धरला, आणि हे टॅक्स आपण याच्याप्रमाणे हे थोडं कमी जास्त केले. याची पण 30 वर्षाची सेवा आपण धरलं, तर 30 वर्षाच्या सेवेप्रमाणे याला जरी धरलं तर काय होत आहे, गव्हर्नमेंट टाकत आहे 47 लाख आणि यांचं कॉन्ट्रीब्युशन 34 लाख. तर याप्रमाणे काय होत आहे, 82 लाख होत आहे. 82 लाखाला आपण इथे 3%नेच पकडलं. तीन टक्क्यांनी जर अमाऊंट पकडली तर या ठिकाणी हे होत आहे 1,12,00,000. कारण की इथे काय होतं का, तो आधीचा सिनियर क्लर्क होता तो 6 पासून होता, आणि जे 7व्यामध्ये लागलेले आहे त्यांना थोडा फायदा याच्यामध्ये दिसते, कारण की त्यांचं बेसिक हे झालं, आणि सुरुवातीला त्यांचे पैसे 10%च कटत होते, इथं 14% कटले, त्याच्यामुळे वाढत आहे. आता यामध्ये जरी केलं आपण तर यामध्ये वर पाहून घ्याल एक्सेल सीट असंच आहे आधी सांगितल्याप्रमाणे. तर इथे जरी लास्ट बेसिक यांचं एवढं आलं तर यांना DA तो जर धरला तर यांना पेन्शन भेटत आहे 94,000 अंदाजे, आणि इकडे जर केलं सर्व कॅल्क्युलेशन करून तर यांना 40,000, म्हणजे 50%च्या आतमध्येच DCPSवाला पेन्शन घेऊ शकते. परंतु हे मोठी आता जरी मोठी अमाऊंट दिसत आहे, कारण की एवढा पण कॅल्क्युलेशनमध्ये येणार नाही बहुतेक, पण हे आपण एक अंदाजे याच्याप्रमाणे मार्केटच्या याच्याप्रमाणे जे आपण धरलेलं आहे 10% वगैरे, 10% जर असेल तर मिळेल, आणि 10%च्या खाली असेल तर ही अमाऊंट आपली खाली होऊन जाईल. 10% मार्केटमध्ये जर कंटिन्यू मिळालं, ग्रोथ असेल तरच हा फायदा होईल. तर हे पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टी याच्यात दिसते. तर ह्या सीट दिलेल्या आहे, इथून आपण हे घेऊ शकता जे लेवल असेल ते. तर याप्रमाणे हे असं सांगण्याचा असा प्रयत्न केला का बा दोन्ही पाहून घ्या म्हणजे काय आहे. तर कारण की आपल्याला फ्युचर्स प्लॅनिंग जी काही करायची असेल त्या याप्रमाणे करा, म्हणजे आपल्या लक्षात येईल का आपल्याला काय करायचं आहे आणि काय नाही करायचं. त्याच्याप्रमाणे हे होते किंवा नाही, याच्याप्रमाणे हे कॅल्क्युलेशन आपल्याकडे एक्सेल सीट आहे. ही एक्सेल सीट आपल्याला त्या वेबसाईटला देतोच मी अवेलेबल करून, आणि याप्रमाणे आपले कॅल्क्युलेशन तुम्ही करा, किंवा जोपर्यंत आहे आता यापर्यंत या तारखेपर्यंत जुळतात का नाही ते बघा तुम्ही. आपल्याला आजच्या तारखेपर्यंत 21पर्यंत किंवा 22पर्यंत आपले जुळते का नाही ते बघून घ्यायचं. एवढेच आपली अमाऊंट गेली आहे का, हे जर असेल तर थोडं समजायचं का तिथपर्यंत आपलं बरोबर येत आहे. तर याप्रमाणे हे होत आहे. आता NPSच्या दृष्टिकोनातून सांगतो का, जो 2008ला NPS 10 रुपये होता, NPSची एक व्हॅल्यू आपण ॲव्हरेजमध्ये धरू फेस NAV, तर आज तो 36 रुपयाच्या जवळपास आहे. म्हणजेच काय होऊन राहिलं का, 10 तिप्पट वाढलेला आहे. तर किती वर्षामध्ये 8 आणि 10 18 म्हणजे 12 8 10 हे समजा आपलं होतं 6ला, तर 8 पासून सुरू झाला, 8 ते 18 10 वर्ष, आणि हे 10 आणि 2 12 13 वर्षामध्ये आपल्याला काय होऊन राहिलं का 10 रुपयाचे 30 रुपये होऊन राहिले. तर याप्रमाणे पण एक लॉजिक आपल्याला लावता येईल. तर हे 120 त्याच्याप्रमाणे येईल. तर याप्रमाणे हे थोडं एक कन्सेप्ट म्हणून मी सांगितलं असं, म्हणजे हे बरोबरच आहे असं नाही आहे, परंतु एक आपण कॅल्क्युलेशन कसं करायचं तर हे आपल्याला जर समजलं तर तुम्ही आपापले कॅल्क्युलेशन करू शकता असं. आणि जे NPSचं कॅल्क्युलेटर दाखवते ते कसं 10% 15% असं दाखवलं आहे, परंतु कुठे कुठे मार्केट आता सध्या जसं युद्धाचा प्रसंग चालू आहे तर मार्केट डाऊन होऊन राहिलेलं आहे. आता पुढे अजून वाढेल, तर हा जो काही फायदा कमी जास्त होईल तर त्याचा आपल्याला याचा फायदा होईल. मार्केट डाऊन झालं तर तुम्हाला याचा फायदा होईल, पण जेव्हा तुम्ही रिटायर व्हाल तेव्हा मार्केट जर अप असलं तर तुम्हाला फायदा होईल, आणि रिटायर व्हायच्या वेळेस जर तुमचं मार्केट जर डाऊन असेल तर तेव्हा तुम्हाला साहजिकच थोडं 5-10% घाटा होऊ शकते. तर हा आजच्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा हाच एक माझा तात्पर्य होता की आपल्याला हे लक्षात यायला पाहिजे. याप्रमाणे एक्सेलची सीटची लिंक देतो मी NPSच्या टॅबमध्ये, याच्यामध्ये इथे येऊन जाईल, त्याप्रमाणे हे पाहून घ्याल. याप्रमाणे हा आजचा व्हिडिओ इथं संपवतो. नमस्कार, धन्यवाद.